गावकऱ्यांनी मतदानास दिला नकार। संपूर्ण ग्रामपंचायतने टाकला मतदानावर बहिष्कार। नाईक बंगल्याबद्दल व्यक्त केली उदासीनता। नेते आणि अधिकारी ग्रामपंचायतीचे काम करण्यात दुर्लक्ष करतात। गावकऱ्यांचा आरोप, पाणी, लाईट, रस्ते, आरोग्य या सुविधेपासून गाव वंचित। या सुविधेच्या अभावामुळे नागरिक संतापले। जोपर्यंत सुविधा नाही तोपर्यंत मतदान करणार नसल्याचा गावकऱ्यांचा निर्णय। शेवटी गावकऱ्यांनी मतदान केलेच नाही। मतदानाची टक्के वाढविण्यास शासन कमजोर। निवडणुकीची टक्केवारी वाढवण्यात शासन सपशेल फेल। यवतमाळ वाशिम लोकसभेच्या निवडणुकीवर पुसद विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पुसद पंचायत समितीमधील गवळणी या गावामध्ये रस्ते, पाणी, आरोग्य, विद्युत पुरवठा या सुविधा नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। यात्रा, सफाई, अनेकांचे मृत्यू झाले आहेत। याची जाणीव गावकऱ्यांनी ग्रामपंचायतने प्रशासनास व नेत्यांना दिली, आमदारांना दिली, परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आजही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। याला वैतागून अखेर लोकसभेच्या निवडणुकीत गावकऱ्यांनी बहिष्कार टाकून मतदानच केले नाही। त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याची खूप इच्छा होती। लोकशाहीचा उत्सव असलेल्या या निवडणुकीत सहभागी होण्याची इच्छा होती, परंतु प्रशासनाचीच इच्छा नसल्याने त्यांना आपला हक्क बजावता आला नाही। प्रशासनाने त्यांच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन वेळीच त्यांना सुविधा दिल्या असत्या तर आज शेकडो मतदार मतदानापासून वंचित राहिले नसते। ही बाब प्रशासनाला माहीत असताना थातुरमातुर आणि कागदोपत्री मतदान, जनजागृती आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा बतावणी करणाऱ्या या प्रश्नावर कारवाईची गरज आहे, अशीच जनभावना व्यक्त होत आहे। यावेळी मतदानावर बहिष्कार झाला। येत्या विधानसभेवर सुद्धा या ग्रामवासियांवर मतदानापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये याची खबरदारी घेऊन गवळमांजरी गावातील प्रश्न मार्गी लावून शासन प्रशासनाने आपली कर्तव्य पार पाडण्याची गरज आहे। नमस्कार, मी आरती विनोद कांबळे, ग्रामपंचायत गवळमांजरी। मी या गावची सरपंच आहे। तुम्ही मतदानावर बहिष्कार का टाकला बरं? आमच्या गावामध्ये लाईट नाही, रोड नाही आणि पाणी सुद्धा आम्हाला अर्धा मीटर पाण्याचा रस्ता आहे आणि घाट आहे। त्या घाटावरून आम्हाला डोक्यावरून भांडं घेऊन येणं लागते आणि एक तर या गावामध्ये लाईट नाही आणि कोणती काही अशी म्हणजे सुविधा नाही, रोड नाही, लाईट नाही, दवाखाना नाही आणि दळण म्हणजे आमच्या गावामध्ये लाईट नसल्यामुळे इथे काय गिरणी वगैरे नाही, चक्की नाही, काहीच नाही। 8 किलोमीटर आम्हाला दळणपीठ आणण्यासाठी आम्हाला जामनाईक आणि फुलवाडी या गावाला जाणं लागतं आणि कोणती अशी एमर्जन्सी जर केस असली, डिलिव्हरीची वगैरे असली तर इथं या गावामध्ये ॲम्ब्युलन्स येत नाही। ॲम्ब्युलन्स येत नाही तर आम्हाला इथून बैलगाडीमध्ये त्या बाईला कसं न्यायचं आम्ही, ही एक अडचण आहे। आणि मोटरसायकल प्रत्येकाच्या इथं जरी असल्या तर त्यात पावसाळ्याचा इथं रस्ता इतका अवघड आहे की खूपच अवघड आहे। येतं एकच माणूस त्या रस्त्यानं जाते आणि ते गाडी मोटरसायकल चालवताना ते चिखलामध्ये अडकतात, ते टायर सुद्धा असे जाम होतात, तर चालत नाही का। इतकी अवघड परिस्थिती असून सुद्धा इथं कलेक्टर येत नाही, तर कोणीच येत नाही, तर आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, तर आम्ही इथं कोणाजवळ हे उत्तर मांडायचं? त्याच्यासाठी आम्हाला ना या गावामध्ये लाईनीची आणि रोडची, पाण्याची पूर्ण सुविधा झाली पाहिजे, नाही तर आमचं गाव पुनर्वसन झालं पाहिजे, कुठंतरी आम्हाला ठिकाण दिलं पाहिजे। ह्या आमच्या मागण्या आहेत। त्याच्यासाठी या गावावर आम्ही मतदान द्यायला बहिष्कार केला आणि 100% हे बहिष्कार झालेला आहे। या गावामध्ये आता कुणी जरी आलं तर आम्ही मत देणार नाही कोणाला। आमच्या फक्त एवढ्या पूर्ण हे जिम्मेदारी हे गावाची, त्याने कोणतेच साहेब लोक आले तर कोणीच उठवत नाही तिथं, म्हणजे आम्हाला फक्त गोड बोलून जातात आणि आमच्याकडून इतकंच म्हणून जातात की मतदान करा, आम्ही तुम्हाला असं करतो तसं करतो। हे 9 वर्षापासून चाललं या गावात आणि 2014 पासून यानं जे निवेदनपत्र जे आम्ही देणं चालू केलेत तेव्हापासून आम्हाला कोणताही काहीच इथं पुरावा मिळालेला नाही। पुनर्वसित गाव पुनर्वसन गाव आताही पुनर्वसन करण्यासाठी आता आम्हाला म्हणायलेत, पण आता कधी करतात ते काय माहिती। येथील नागरिक असून आज माझा ग्रामपंचायत आपल्या विलक्षण मतदार याच्यावर बहिष्कार टाकण्यात आला, तर आमच्या गावाला बहिष्कार टाकण्याचं कारण आमच्या इथं पहिले येण्याचा मार्ग, रस्ता, पिण्याचं पाणी, पुन्हा कोणती सुविधा नाही, मजुरी नाही, भूमिहीन असून आम्हाला कोणतीही सुविधा, खाण्यापिण्याचे व्यवसाय, आम्हाला कोंबडी, बकरी
हे पाळून आम्हाला जीवन जगावं लागायले आणि जीवन जगल्याच्या नंतर हे कर्मचारी आम्हाला कोणतीही साथ देत नाहीत. आम्ही कर्मचाऱ्याकडे जाऊ शकत नाही. आम्ही कोणतं निवेदन दिलं तर ते आम्हाला भेटत नाहीत आणि भेटलं इकडून तिकडून निवेदन दिलं तर पाहू तुमचा ठराव आलाच नाही असे म्हणतात. मग आता आम्ही जर लग्न करायला निघलो मुलाचे तर आम्हाला मुली पण या गावात देईनात. आमचं लग्न कशा करणार? आमचे पोरं बेवारस हिंडायले, नक्षलवादी म्हणून हिंडायले. मग नक्षलवादी म्हणून हिंडायले तर आपल्याला आमच्या या पूर्ण व्यवसाय न झाल्यामुळे, कोणत्या सुविधा नसल्यामुळे आम्ही या मतदार याच्यावर बहस केलेला आहे. तरी आम्ही प्रत्येकांना हात जोडून विनंती आहे कलेक्टर साहेबांनी आमच्या गावाचं निवेदन गावात येऊन दखल घ्यावी आणि आम्हाला मार्गदर्शन करावे. आज आम्ही मतदान जरी नाही केलं तरी आम्ही आज नाही उद्या तरी करणारच आहे. आम्ही हे बहस करून आमचे 2 शब्द मागे घेतो. मी या गावचा गोळमानीचा रहिवासी आहे आणि 85ला झालं 83ला आमच्या गावाचं पुनर्वसन झालेलं आहे. इथली कुठलीही सुविधा कोणत्याहीच नाही. लाईन नाही, रोड नाही, दळणावळणाची कुठलीही सुविधा नाही. कोणताही नेता आतापर्यंत आपल्या इथं असा कोणताच नेता ठाममताने इथे आला नाही. त्यांना पुढाकार घेतला नाही. जवळच्याच आपल्या इथले जवळपासचे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आपल्या जवळचे शेजारचे होऊन गेलेत, पण त्यांनी दुर्विचार केला. असा इथं नेता एकही पुढं येऊन आपल्या इथं पुढाड घेऊन की बुवा तुमच्या गावाचा आम्ही काही विकास करतो असा एकही नेता या आपल्या इथं आत्तापर्यंत भेटला नाही. आणि त्यातल्या त्यात आमचं 100-150 मतदान असल्यामुळं बंगल्याला काही आमची गरज नाही. बंगला म्हणजे आमच्या आतापर्यंत बंगला कोहा आमच्या मतदान मागाय आलेले नाहीत. त्याची प्रत्येकाची गाडी येत नाही. आणि यावेळेस एवढे पक्ष असलेले तरी आम्हाला कुठल्या पक्षाची गाडी आमच्या गावात आलेली नाही आणि मतदान मागायसुद्धा आलेली नाही. त्याच्यामुळं आम्ही मतदान द्यायचं कोणाला काय करायचं आम्ही पूर्ण गावकऱ्यांनी एका दिवसात आम्ही पूर्ण हे केली तयारी, म्हणजे आमच्या गावातून आम्ही तयारी केली की बुवा आपण यावेळेस एकही मतदान करायचं नाही. जेव्हा आपला कोणतरी समस्या विचार हे करतील तेव्हाच आपण आपल्या गावाचा विकास जेव्हा एखादा नेता येऊन विकासाचा मार्गदर्शन सांगल त्यावेळेस आम्ही होतो. परंतु आमच्याकडे आतापर्यंत आज एवढं कठीण असून नुसते दुसरे साहेब लोक आलेत, त्याला या 100-150 मतदानावर काय आले गेलेत, त्यांनी अशी तातडीनं कोणतीही गोष्ट विचारपूस केली नाही. नुसतं त्यातून पुसतून फोन लावतात, असं करतो तसं करतो. आता आमच्या इथले छोटे मोठे 2 कर्मचारी आहेत, एक अंगणवाडी सेविका आहे, एक कोतवालाचं आहे. त्यांच्यावर दबाव त्यांनी टाकला की तुम्ही जर मतदान 2 जर करत नसाल तुमचं 5 वाजता आम्ही तुम्हाला 6 वाजता तुमचा निलंबित करून तुमची हे देतो म्हणले होते. काय त्याचा ॲड्रेस हे देतो म्हणले होते. बरं, याच्या अगोदर लोकप्रतिनिधी आले होते का इथं? लोकप्रतिनिधी आतापर्यंत एकही आलेला नाही. हां, लोकप्रतिनिधी आला नाही म्हणून आम्ही सर्व गावकऱ्यांनी मीटिंग झेंड्यावर गेलो. मीटिंग घेतली की आम्ही उद्याच्या 26 तारखेला एकानेही मतदान करायचं नाही आणि आमच्या गावात मतदान पेटीमध्ये शून्य केला पाहिजे. हो का? याच्या अगोदर तुम्ही निवेदन दिलं होतं का तुम्ही म्हणजे मतदानाचं हे बहिष्कार टाकणार म्हणून? निवेदन फक्त आम्ही गावाच्या विषय खूप निवेदन दिले, रोडच्या दिले, लाईनीच्या दिले, संदर्भात पाण्याच्या दिले. प्रत्येक आम्ही जवळपास 2 वेळेस कलेक्टरला यवतमाळला गेलो, कलेक्टरला निवेदन दिलं, इथं SDOला दिलं. पण मतदानाच्या विषयी नाही बोललो, पण गावाच्या संदर्भात आमचे चालूच होते. लाईव्ह न्यूज चॅनल प्रतिनिधी विनोद कांबळे, गौळमाजरी, पुसद.